बातमी आहे प्रकाश आंबेडकरांची। प्रकाश आंबेडकरांनी एक खळबळजनक विधान केलंय। सत्तेत आलो तर निवडणूक आयोगाला जेलमध्ये पाठवू अशी धमकीच प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे। सत्तेत आल्यास निवडणूक आयोगाला तुरुंगात टाकू, प्रकाश आंबेडकरांची धमकी। आमची सत्ता येऊ द्या, त्या इलेक्शन कमिशनला 2 दिवस जेलामध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही। पुलवामाची घटना मॅच फिक्सिंग, प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप। प्रकाश आंबेडकरांनी निवडणूक आयोगाला धमकी दिली आहे। निवडणूक आयोग भाजपच्या हातचं बाहुलं आहे। सत्तेत आल्यास निवडणूक आयोगाला जेलमध्ये पाठवू अशी धमकीच प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे। आणि इलेक्शन कमिशन म्हणतो पुलवामा बद्दल तुम्ही बोलायचं नाही। अरे आम्ही बोलू, तुला अधिकार नाही आहे। आम्हाला बोलण्याचा अधिकार संविधानाने दिले। आमची सत्ता येऊ द्या, त्या इलेक्शन कमिशनला 2 दिवस जेलामध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही। प्रकाश आंबेडकर यांच्या विधानावर राजकीय पटलावरनं प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे। तर मला वाटते जर त्याची घोषणा आहे, पहिल्यांदा त्यांच्या वंचित आघाडीला काही जागा मिळतील का याचा त्यांनी प्रयत्न करावा। सत्तेत याची गोष्ट खूप लांब आहे। निवडणुकांच्या काळात आरोप प्रत्यारोप होतच असतात, पण प्रकाश आंबेडकरांनी मोदींसह थेट निवडणूक आयोगावरच गंभीर आरोप केलेत। निवडणुकीच्या काळात होणाऱ्या प्रत्येक अशा आरोपांवर निवडणूक आयोग लक्ष ठेवून आहे। वाशिमहून गजानन भोयरसह मुंबईहून रामनाथ दवणे, साम टीव्ही।